नमस्कार मैत्रिणींनो, पाणीपुरी तर ही सगळ्यांचीच आवडते. लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच फार आवडते. पाणीपुरीचे पाणी देखील आपण सहजच घरी तयार करतो, पण पाणीपुरीसाठी लागणारी पुरी तयार करण्यातच अडचण येते. अशी ही पाणीपुरीची पुरी अगदी टुम्म फुललेली अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला घरच्या घरीच तयार करता येईल, त्यासाठीच ही रेसिपी आहे. पुरी करण्यासाठी मी इथे 1 कप भरून जाड रवा घेतलेला आहे. रवा हा 2 प्रकारचा असतो, पण पुरी करण्यासाठी आपण इथे जाड रवाच वापरणार आहोत. 1 कप जाड रवा आणि 1/3 कप आपण मैदा घेतलेला आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि अगदी थोडासा पापडखार टाकून घ्यायचा आहे. पापडखारमुळे पुरी ही अतिशय क्रंची होते. हे सगळे मिश्रण आता आपण छानपैकी मिसळून घेऊयात. रवा, मैदा, पापड खार आणि मीठ. मैद्याऐवजी तुम्ही 1/3 कप गव्हाचे पीठ वापरले तरी देखील चालेल. आता यामध्ये आपण कोमट पाणी वापरणार आहोत, की हाताने आपल्याला सहजच पीठ मळता येईल इतपतच गरम पाणी आपल्याला पाहिजे आहे. 1 कप कोमट पाणी घेऊन आता आपण पीठ मळून घेऊयात. यामध्ये आपल्याला तेलाचे, मोहनचे अजिबातच उपयोग करायचा नाही. हळूहळू कोमट पाण्याचा वापर करून आता आपण पीठ मळून घेऊयात. रवा हा जाड असल्याने कोमट पाण्यामुळे तो हा लवकर भिजतो, त्यामुळे कोमट पाण्याचाच वापर करायचा. पीठ मळताना फार पातळ देखील मळायचे नाही आणि फार घट्ट देखील मळायचे नाही. थोड्या थोड्या कोमट पाण्याचा वापर करून आपण चपातीच्या पिठाप्रमाणेच पीठ मळून घेणार आहोत. पहा, पीठ आपल्याला सहजच मळता येते इतपतच पाणी गरम घेतलेले आहे. पीठ मळण्यासाठी आपल्याला अर्धा कप आणि वरती 1 चम्मच एवढेच पाणी लागलेले आहे. पीठ मळून झाल्यानंतर पीठ आपल्याला असे छान 1 मिनिटभर असे धुपटून घ्यायचे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये छान स्ट्रेचिंग म्हणजेच लवचिकता येते. पीठ मळून झालेले आहे. आता ह्या पिठाला आपण कॉटनच्या ओल्या फडक्याने छान झाकून ठेवणार आहोत. हे पीठ आपल्याला अर्धा तास तरी असेच मुरत ठेवायचे आहे. अर्ध्या तासानंतर पुन्हा हे पीठ असेच धुपटून पुन्हा हे छानपैकी मळून घ्यायचे, म्हणजे ते पुन्हा एकजीव होते. अर्ध्या तासानंतर पीठ मस्त असे लवचिक झालेले आहे. तुम्ही पाहू शकता, ओढल्यानंतर देखील ते सहज ओढले जाते. यामध्ये रव्याचे कण देखील हे अजिबातच शिल्लक राहत नाही. पाणीपुरीसाठी पुरी आपण आता 2 प्रकारे करू शकतो. एकतर तुम्ही असे पिठाच्या गोळ्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या आणि हे गोळे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवा. नाहीतर त्याला वारा लागून ते सुकून जातील आणि पुरी लाटताना पुरीच्या कडा ह्या तुटतील, त्यामुळे पुरी फुलणार देखील नाही. यानंतर एक एक गोळा घेऊन आपण पुरी लाटून घेऊयात. पुरी आपल्याला फार जोर देऊन देखील लाटायच्या नाहीत. अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच पुरी आपल्याला लाटायची आहे. तिला अजिबातच उलटी पलटी करून लाटायची नाही. पुरी लाटून झाल्यानंतर पुन्हा आपण एखादा कॉटनचा कपडा ओला करून तो पिळून घ्यायचा आणि त्या कपड्यावरतीच पुरी आपल्याला ह्या ठेवून द्यायच्या आहे. एक एक पुरी लाटून झाल्यानंतर पुन्हा कॉटनच्याच कपड्याने पुरी ह्या झाकत राहायच्या, म्हणजे त्या वरून सुकणार नाहीत. अशी ही तयारी आधीच करून ठेवली की भराभर पुऱ्या लाटून कपड्यावरती ठेवता येतात आणि मग एकदम त्या तळायला घेता येतात. पुरी करण्यासाठी अशी दुसरी पद्धत देखील आपण करू शकतो, की एकदमच मोठी पोळी करायची. यानंतर पुरीच्या आकाराच्या साच्याने पुऱ्या अशा आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने देखील केल्या तरी देखील पुऱ्या ह्या पटापट होतात आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या एकसारख्या आकाराच्या होतात. तुम्ही पाहू शकता, सगळ्याच पुऱ्या ह्या छानपैकी सारख्या आकाराच्या आणि अगदी गोल गोल तयार झालेल्या आहेत. ह्या सगळ्याच तयार झालेल्या पुऱ्या आता आपण ओल्या केलेल्या कपड्यावरती ठेवून देणार आहोत आणि यावर पुन्हा ओला कपडा हा झाकून द्यायचा आहे. तयार केलेल्या सगळ्याच पिठाच्या आधी आपण पुऱ्या तयार करून घेऊयात, म्हणजे एकदा तेल गरम झाले की सगळ्याच पुऱ्या आपल्याला एकदमच तळता येतील. पण एक लक्षात ठेवा, पोळी लाटताना ती फार जाड पण नको आणि फार पातळ पण नको. अगदी मीडियम लेवलचीच पोळी लाटावी, म्हणजे पुरी तळताना
फार त्रास होत नाही. एकदमच पातळ लाटली तर ती पुरी अजिबातच फुलत नाही, ती जागच्या जागीच कडक होऊन जाते. साच्याने असे कट करून झालेल्या पुऱ्या त्यानंतर जे उरलेले पीठ असते ते पुन्हा आपल्याला हाताने मळून घ्यायचे आहे आणि पुन्हा त्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. सगळ्याच पिठाच्या पुऱ्या तयार झाल्यानंतर आता आपण पुरी तयार करायला घेऊयात. तेल हे बऱ्यापैकी गरम झालेले आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरच सगळ्या पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता एक एक करून आपण तेलात पुरी तळून घेऊयात. पुरीची जी बाजू कपड्यावरती असते तीच बाजू आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. कपड्यावर टाकलेली बाजू ही ओली असते, त्यामुळे पुरी ही पटकन फुलते. तुम्ही पाहू शकतात पुरी कशी अगदी मस्त टम्म फुलते आहे. एकाच वेळी आपण 4-4, 5-5 पुऱ्या अशा एका मागोमाग एक टाकून तळून घेऊ शकतो आणि पुरी देखील एकदम मस्त फुलते. अशाच प्रकारे आपण पुऱ्या तळून घेऊयात. अगदी जवळून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. पहा पुरी कशी एकदम मस्त अशी टम्म फुलत आहे आणि गॅस देखील हा मिडियमच ठेवलेला आहे. अजिबातच पुरीला दाबायची सुद्धा गरज पडत नाही. पुरी टाकल्यानंतर अगदी 5-6 सेकंदातच ती मस्त फुलून जाते. पुरी अशी छान मस्त दोन्ही बाजूने गुलाबी रंगावरती तळून घ्यायची आणि नंतरच मग ती आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे. पहा मस्त टम्म फुललेल्या ह्या पुऱ्या आहेत. अगदी दोन्ही बाजूंनी त्या छान मस्त फुललेल्या आहेत. पुरीसाठी पोळी लाटताना त्याची थिकनेस पहा ही अशा प्रकारे असू द्यावी. 1 कप रवा आणि 1/3 कप मैदा यामध्ये माझ्या 45 ते 50 इतक्या पुऱ्या झाल्या आणि त्यातील 5 ते 7 पुऱ्या ह्या फक्त फुललेल्या नाहीत. अशा प्रकारे आपल्या ह्या 40 तरी पुऱ्या मस्तपैकी टम्म फुलून तयार होतात. न फुललेल्या पुऱ्यांचा आपण पापडी म्हणून उपयोग करून घेऊ शकतो. पहा किती छान अगदी मस्त अशा फुललेल्या पाणीपुरीसाठी पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि घरी केलेल्या पुऱ्यांचा स्वाद हा काही अनोखाच असतो. पुरी पहा मी बोटाने कसे तोडून दाखवते आहे आणि पुरीचा आवाज देखील किती छान येत आहे. म्हणजेच पुऱ्या आपल्या ह्या अगदी छान झालेल्या आहेत. अशा ह्या पुऱ्या तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये जर भरून ठेवल्या तर अगदीच त्या अजिबातच नरम होणार नाही, इतक्या छान ह्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि घरी केलेल्या ह्या पुऱ्यांचा स्वाद तुम्हाला खूपच आवडेल. मार्केटमधल्या पुऱ्या ह्या किती दिवसाच्या पॅकिंग झालेल्या असतात आणि शिवाय त्याला नंतर तेलाचा वास देखील येतो. पण घरी केलेल्या आपल्या ह्या पुऱ्या अतिशय छान झालेल्या आहेत आणि लागतात देखील फारच छान. यापैकी बघा ह्या काहीच पुऱ्या ह्या फुललेल्या नाहीत, तरी देखील पापडी म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. पीठ भिजवायलाच फक्त या पुऱ्यांना अर्धा तास लागतो, बाकी तळायला आणि करायला अजिबातच वेळ लागत नाही. चला तर मग नक्की असा हा व्हिडिओ पाहून तुम्ही पाणीपुरीची रेसिपी करून पहा. तुम्हाला त्या 100% जमतीलच आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.